नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीच्या घरी आलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर, पण तुम्ही अजून दुसरी पी का नाही ठेवली आहे, म्हणजेच दुसरी पी अपॉइंट का केली नाही आहे. असं म्हटल्यावर अर्णव तिच्या प्रश्नाचं उत्तर टाळत म्हणतो की नम्रता नम्रता कुठे आहेत. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की अच्छा, नमुताई ती ना आत्याबरोबर गेली आहे. आत्याने इंदोरी साड्यांचा स्टॉल लावला आहे ना, एक्झिबिशन आहे, तिथे ती तिच्याबरोबर मदत करायला गेलेली आहे. त्यावेळेला मग आता लगेच ईश्वरीची आई सुषमा म्हणते की अहो ते काय ना, आमच्या आत्याचा म्हणजेच हिच्या आत्याचा ना इंदोरी साड्यांचा बिझनेस आहे आणि म्हणूनच ती गेली आहे. आमच्या जयू आत्याचा ना इंदोरी साड्या आणि मालेश्वरी साड्यांचा मोठा बिझनेस आहे आणि ती त्या साड्यांचाच बिझनेस करत असते. असं म्हटल्यावर अर्णव बघतच राहतो. नंतर मग ईश्वरीची आई त्याला विचारते, अर्णव सर, म्हणजे तुमची आजी आहे ती पण इंदोरची आहे असंच ऐकलं होतं, म्हणजे इशूने सांगितलं होतं. तेव्हा तो हो असं मुद्दाम ईश्वरीकडे बघत बोलतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. नंतर मग ती म्हणते की नाही, तसं नाही, आम्ही पण इंदोरवरून आहोत ना. मग तुमचं लहानपण इंदोरमध्येच गेलं का, म्हणजे तुम्ही इंदोरमध्येच तुमचा जन्म झाला असेल ना. तेव्हा लगेच तो म्हणतो की हो हो, तसं लहानपण माझं इंदोरमध्येच गेलं, पण काही कारणांमुळे मला परत इथे मुंबईला यावे लागले. तेव्हा मग सुषमा म्हणते की मग तुम्हाला इंदोरबद्दल बऱ्यापैकी माहीतच असेल ना, म्हणजे तुमच्या आजीला देखील माहीत असेल. तुम्ही कुठे राहायचात, म्हणजे कोणत्या एरियात राहायचात इंदोरमध्ये. आम्ही ना सुरुवातीला रामेश्वर बागमध्ये राहत होतो आणि मग त्यानंतर आता सराफाच्या दुकानाजवळच राहतो. तुम्हाला माहीत असेल ते फेमस आहे. तेव्हा मग अर्णव तिकडे बघतच राहतो. नंतर ईश्वरीची आई एक एक तिथल्याच गप्पा काढायला सुरुवात करते. आम्ही तिथेच जवळ राहायचो आणि मग नंतर एरियात एकदम जवळ आलो, असं सगळ्या ती त्या गप्पा मारायला लागते आणि इंदोरचे सगळे रस्ते वगैरे त्याच्याबरोबर बोलत असते. नंतर मग तुम्ही कुठे राहत होतात त्या ठिकाणी, आणि बरं मला सांगा तुमचं आडनाव काय आहे हो. म्हणजे ना इशू प्रत्येक वेळेला बोलताना अर्णव सर असंच बोलत असते. तुमच्या आडनावाबद्दल ती काहीच बोलत नाही. मग लगेच आता ईश्वरी आईला बोलते की अगं आई, बस बस बस, किती बोलशील अगं, किती बडबड करशील. त्यांना प्रश्नावर प्रश्न विचारतच चालली असतो. ते जाऊ दे, मला सांगा अर्णव सर, तुम्ही मला त्या कॉपीज दाखवणार होतात ना डिझाईन्सच्या, की तुमची ऑफिस सोडून गेल्यापासून तुम्ही फाईल्स घेऊन जाणं पण विसरला आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मी कॉपीज वगैरे अजिबातच विसरलेलो नाही आहे. काय ना, मी आता फाईल्स रेफर करत नाही. आय प्रेफर डिजिटल कॉपीज, म्हणूनच मी माझ्या मोबाईलमध्येच कॉपीज घेतलेल्या आहेत. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा असं आहे तर दाखवा मग. तेव्हा अर्णव म्हणतो की येस डेफिनेटली, माझ्या मोबाईलमध्येच ठेवतो ना कॉपीज, दाखवतो मग. असं म्हणून आता तो मोबाईल काढतो आणि मोबाईलमधले जे त्या प्रिंट्सचे म्हणजेच त्या डिझाईन्सचे जे फोटो असतो, जे ईश्वरीला त्यांनी सुरुवातीला दाखवलेले असतात, ते डिझाईन्स आता अर्णव हा ईश्वरीला दाखवत असतो. आणि तेवढ्यातच आता ईश्वरी ते सगळ्या डिझाईन्स बघत असते आणि सुषमा म्हणते की अरे अर्णव सर, हे काय, तू चहा घेतलाच नाही आहे, घे चहा घे. तेव्हा तो म्हणतो की नाही, चहा मी घेत नाही. ईश्वरी पण तेच सांगते की हो अगं आई, ते चहा घेत नाही, अगं डाएटवाले माणसं आहेत ती. तेव्हा मग सुषमा म्हणते की असं कसं, पोह्यांवर चहा घेतला नाही मग पोहे पचणार तरी कसे. असं म्हणून ती आता चहा देत असते. तेवढ्यात तो म्हणतो की बरं ठीक आहे द्या, आणि मग तो चहा प्यायला सुरुवात करतो. ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते, कारण चक्क कधीही न चहा पिणारा अर्णव हा आज आईमुळे चहा पित आहे. ईश्वरी आता या सगळ्यामुळे खूपच आश्चर्यचकित झालेली असते आणि वल्लरी मात्र आनंदात असते की लवकरात लवकर पत्रिका मिळाली की आमचं काम झालं. तेवढ्यात आता लावण्या ही वल्लरीला कॉल करते आणि वल्लरी म्हणते की बोल बोल, अगं कशाबद्दल बोलतेस तू. तेव्हा ती म्हणते की काळजी करू नकोस, तुझं काम लवकरच होईल. तेव्हा लावण्य म्हणते की ती पत्रिकेचं सोडा. तेव्हा ती म्हणते की अगं पत्रिकाचं सोडायला कशाला हवं आहे, एकदा की पत्रिका आली की तू काळजीच करू नको, सगळं काही आपल्या मनानुसार होईल, तू घाबरूच नको. अगं पत्रिका आली ना की मग ती ईश्वरी आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस म्हणून समज. तेव्हा लावण्य म्हणते की अहो मामी, मी त्याच्याबद्दल बोलतच नाही आहे. पत्रिकेचं कराल तुम्ही, आय नो दॅट, परंतु मला दुसरंच काहीतरी बोलायचं आहे. AR अजूनही ऑफिसमध्ये आलेला नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की अगं गेला असेल कुठेतरी, काहीतरी काम असेल त्याचं. तेव्हा मग ती म्हणते की नाही, काहीही काम नाही आहे, कुठल्याच मीटिंग्स नाही आहेत, मी जे ऑफिसमध्येच आहे. आणि AR कुठे ओळखायला, म्हणजे AR कुठे गेला आहे हे ओळखणं हे प्रिटी इझी नाही, असं ती तिला विचारते. तेव्हा मग वल्लरी सांगते की तो त्या ईश्वरीच्या घरी गेला आहे की काय. तेव्हा मग त्यावर लावण्या म्हणते हो राईट, तो त्या ईश्वरी देसाईच्या घरी गेलेला आहे. हे ऐकल्यावर आता वल्लरी भयंकर चिडते आणि म्हणते की का, तो तिच्या घरी का गेलेला आहे. तेव्हा मग लावण्या म्हणते की मला काय माहिती आहे का गेला आहे.
हे सगळं मी तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून फोन केला आहे. मला खरंच आता ना खूप राग येतो आहे. आपण सगळं इतकं करतो आहे आणि ती ईश्वरी देसाई ईश्वरी देसाई हे सगळं का करते ना मला कळत नाही आहे. मामी मला ना खरंच खूप राग येतो आहे तिचा आता. तेव्हा वल्लरी म्हणते की तू नको काळजी करूस. मी बघते आता काय करायचं ते. आता ना माझ्याकडे एकच पर्याय उरलेला आहे. ती आणि तिची आई दोघींनाही मी आता असं करणार आहे ना बोलतं. असं त्यांच्यावर परिस्थिती आणणार की ते दोघीजणीही इथे मुंबई सोडून कायमच्या तिथे इंदोरला निघून गेल्या पाहिजेत. आणि तसंही मला तिथे त्या दोघीही राहणं परवडणारं नाही. तेव्हा लावण्य म्हणते की मला तुम्ही काय बोलताय ते खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की तू नको काळजी करूस. मी बघते काय करायचं ते. ती ईश्वरी आणि तिची आई दोघीजणही कायमचं इथून निघून गेल्या पाहिजेत. तेव्हा मग लावण्य विचार करते की नेमकं या काय बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा वल्लरी विचार करते की बस झालं. आता या ईश्वरीला कितीही समजावलं, तिला कितीही धमकी दिली तरीही ती माझ्या धमक्यांना बधत नाही आहे ना. ठीक आहे चालेल. आता जे काही करायचं आहे त्या परिणामांना ईश्वरी देसाई तुला सामोरे जावेच लागणार आहे. आता तू आणि तुझी आई दोघींनाही कायमचं हे मुंबई सोडून जावी लागणारच आहे. असं ती आता स्वतःच बोलत असते अँड दॅट इज दॅट असं म्हणते. तर आता अर्णव हा मस्तपैकी चहा पित असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की हे काय अर्णव सर आज चक्क तुम्ही चहा पिताय. तुम्ही कधी चहा पित नाही. तेव्हा मग ईश्वरीच्या आईला बघत ती म्हणते की अगं आई तुला माहिती आहे का, अगं चहामध्ये साखर असते म्हणून हे चहाच पित नाहीत. यांना ब्लॅक कॉफी वगैरे असंच लागत असतं. डाएट असतं ना त्यांचं. आणि आज मी चक्क बघते की सर चहा पित आहेत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मग ठीक आहे ना. आईने हक्काने मला सांगितलं तर मग ते करायलाच हवं ना. म्हणून मी त्यांचा मान मोडला नाही. चहा प्यायलो मी असं अर्णव बोलायला लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा म्हणजे हे बरं आहे. आई तू अगं हक्काने काय बोलून त्यांचं डाएटची पूर्ण वाट लावून टाकतेस. म्हणजे तू सांगते आणि अर्णव सर करतायत असंच होतंय चक्क असं ती आईला बोलत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की हो ठीक आहे ना. हक्काने आईने कधीतरी काहीतरी सांगावं आणि आपण केलं याच्यात आनंदच वेगळा असतो ना. तर पुन्हा त्याला आईची आठवण येते आणि तो म्हणतो की मी तिकडे इंदोरला असायचो ना तर माझी आई असाच चहा बनवायची आणि आई आवडीने अगदी चहा आणि समोसे बनवायची. चहा आणि समोसे हे माझ्या आईचं आवडतं कॉम्बिनेशन होतं आणि खरंच तू खूप छान समोसे बनवायची. आम्ही लहानपणी इंदोरला होते ना तेव्हा सगळं ती बनवायची. आणि नंतर मग आई गेल्यानंतर कुठल्या गोष्टीचा हट्टच केला नव्हता मी. म्हणजे आई गेल्यावर मामा, मामी, आजी सगळेजण मला सांभाळायचे व्यवस्थित अगदी प्रेमाने केलं त्यांनी. परंतु त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा हट्ट करण्यासाठी माझं मनच तयार होत नव्हतं. मी कुठल्याही गोष्टी त्यांच्याकडे हट्टाने किंवा काहीच मागायचो नाही. मला जसं काही मिळायचं ते सगळं मी एक्सेप्टेड करून पुढे निघत गेलो होतो. मला कधीच म्हणजे असं हट्ट वगैरे कोणीही मी कोणाकडे केलाच नव्हता त्यानंतर. तेव्हा मग हे ऐकल्यावर तो म्हणतो की आज बरेच दिवसांनी असं वाटलं की आईकडे काहीतरी हट्टाने मागितले आणि आईने ते दिले असं वाटायला लागलं. तेव्हा मग ईश्वरीची आई म्हणते की अहो अर्णव सर एवढंच ना. ठीक आहे मग मी कधीतरी तुमच्यासाठी नक्कीच समोसे बनवेन. मग तेव्हा आपण चहानी समोसे खाऊया. तेव्हा लगेच तो म्हणतो की नाही ॲक्च्युली तुम्ही समोसे बनवावेत त्याच्यासाठी मी हे बोललो नव्हतं खरं तर. परंतु अचानक त्या गोष्टीची मला आठवण झाली म्हणून मी म्हणालो. तेव्हा लगेच ईश्वरीची आई म्हणते की हो बस ना एवढंच ना. मग कशाला काळजी करताय. मला आई म्हणून हक्काने म्हणतो ना तर मग कशाला घाबरायचं. नक्कीच आपण तो बेत एक दिवस ठरवूया असं ईश्वरीची आई सांगते. आणि अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो आणि ईश्वरी म्हणते की बघितलं ना सर माझी आई आहे किती चांगली आहे ना माझी आई असं ती बोलून दाखवते. आणि नंतर म्हणते की अर्णव सर तुम्ही आईबरोबर असेच बोलत राहिलात ना आणि आई जर तुमचे असेच लाड पुरवत राहिली ना तर तुमचे हे डाएट आहे ना ते सगळं काही चुलीत जाईल आणि दोघंही डाएट करणंच विसरून जाल असं म्हणून आता ती अर्णवला बोलत असते आणि अर्णव त्यावर हसायला लागतो. आणि त्या तिघांच्याही आता मस्त अशा गप्पा चालू असतात. अर्णव चहा पित असताना ईश्वरी आणि तिची आई ही अर्णवच्या सगळ्या गोष्टी सांगत असते. म्हणजे कशाप्रकारे अर्णव हा ऑफिसमध्ये वागतो हे सगळं सांगत असताना आता ईश्वरीकडे बघतच अर्णव हसायला लागतो कारण ती पूर्ण त्याची ॲक्टिंग करून आईला दाखवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वल्लरी ही लावण्याचा फोन आल्यामुळे भयंकर चिडलेली असते. वल्लरी ही तिचं रेड कलरचं लिपस्टिक घेते आणि तेच तिच्या आरशावर लिहायला लागते ईश्वरी देसाई. आता ते अगदी खुन्नीसने ती लिहून ठेवत असते आणि मग त्या ईश्वरी देसाईच्या नावावर ती जोरात फुली मारते आणि क्रॉस करत म्हणते की ईश्वरी देसाई तुला मी किती सांगितलं तरीही तुला ऐकता येत नाही ना. परंतु बस आता मी बोलणं बंद करणार आहे. असं काहीतरी मला करावं लागेल जेणेकरून तुला आणि तुझ्या आईला कसं मी
सगळ्या शहरात बदनाम केलं होतं, तसंच मला तुझ्या बाबतीतही काहीतरी करावं लागेल. बस झालं, आता मी हे सहन करणार नाही. प्रत्येक गोष्टीत तू आमच्या मध्ये मध्ये करतेस. पण बस, आता मी हे नाही करणार सहन. आता तुला ईश्वरी कायमचं हे शहर सोडून जावं लागेल म्हणजे लागेलच. असं म्हणून ती ईश्वरी देसाई या नावाकडे रागाने बघते आणि सुषमा, माझा भूतकाळ तू आहेस म्हणूनच तू कुठेही येता समोर कामा नये. आणि असं म्हणून आता वल्लरी ही भयंकर रागाने त्या आरशाकडे बघत असते आणि तिला खूप राग आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, अर्णव हा ईश्वरीच्या घरून निघालेला असताना ईश्वरीची आई आणि तो गप्पा मारत मारत बाहेर येतात. तेव्हा ज्या चाळीतल्या 2 बायका असतात त्या तिकडेच बाहेर पारावर गप्पा मारत बसलेल्या असतात आणि नंतर त्या म्हणतात की बापरे, बघितलं का, म्हणजे आजकाल या मुलाचं रोज यांच्या घरी येणं जाणं दिसतं ना. असं म्हणून तो त्यांच्याकडे बघत असतो. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरीला कोणाचा तरी फोन येतो. म्हणून ईश्वरी म्हणते की 1 मिनिट हां, मला जरा फोन आलाय, मी घेते. असं म्हणून ईश्वरी फोनवर बोलण्यासाठी म्हणून बाजूला निघून जाते. अर्णव आणि सुषमाच्या गप्पा सुरू असतात आणि मग ती म्हणत असते की ऐकलंस का अर्णव, अरे नक्कीच परत कधीतरी ये, आपण जे ठरवलंय ते आपण करूया. असं ती बोलत असताना ईश्वरी आतमध्ये फोन घेण्यासाठी म्हणून येते आणि ईश्वरी हॅलो असं बोलते. तेवढ्यातच समोरून वल्लरीचा फोन आलेला असतो आणि वल्लरी फोन आल्याबरोबर ती म्हणते की हॅलो, कोण बोलतंय? मग ईश्वरीला ती म्हणते की मी वल्लरी बोलते. ईश्वरी म्हणते की बोला मामी, काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की काय झालंय? आता तूच मला विचारतेस काय झालंय म्हणून? अगं तुला सांगितलं होतं ना की अर्णवच्या आसपासही भटकायचं नाही. मग तो अर्णव तिथे आला तरी कसा? काय काम आहे तुझं आज त्याचं आज तुझ्या घरी? कशाला तू त्याला बोलावून घेतलंस? तेव्हा ईश्वरी म्हणते की 1 मिनिट मामी, आधी तुमच्या बोलण्यातला हा जो काही गैरसमज आहे ना तो दूर करा. एकतर अर्णव सरांना मी इथे बोलावून घेतलेलं नव्हतं. अर्णव सरांचंच काम होतं म्हणून ते इथे आले होते. कळलं ना? म्हणूनच तुम्ही माझ्या बाबतीत काहीही गैरसमज करून घेऊ नका. ते मी बोलावले म्हणून आलेले नाही आहेत, ते स्वतःच्या मनाने आलेले आहेत. तेव्हा मग त्यावर लगेच वल्लरी म्हणते की अगं पण तो येतोच कसा तिकडे? मग तूच काहीतरी कारण काढत असशील ना, म्हणजेच तूच काहीतरी म्हणजेच कारण असं काढत असतील किंवा परिस्थिती निर्माण करत असशील जेणेकरून अर्णव तिकडे यावं. मी तुझ्यासारख्या मुलींना ना अगदी व्यवस्थित ओळखते. कसं काही तुला सगळं गोळ्यात घ्यायचं आहे ना, हे सगळं मी समजून आहे आणि अर्णवला गळाशी लावून तुला काय काय करायचं आहे हे मी चांगलीच ओळखून आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय? तेव्हा वल्लरी म्हणते की मला माहिती आहे तुझा डोळा कशावर आहे ते. अर्णवबरोबर सलगी करून तुला या घरात यायचं आहे ना आणि या प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे. ही एवढी मोठी प्रॉपर्टी, त्याच्यावर तुझा डोळा आहे म्हणून तू हे सगळं वागतेस आणि या सगळ्या गोष्टी करतेस. तेव्हा ऐकल्यावर ईश्वरीला धक्काच बसतो. ती म्हणते की हे बघा, तुम्ही जे काही म्हणताय ना त्याच्यापैकी माझ्या मनामध्ये काहीच नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही उगीचच कसलेही चुकीचे अर्थ काढू नका. तेव्हा मग वल्लरी म्हणते की मग मग सांग ना मला, कशासाठी तू हे सगळं करतेस? तुला सांगूनही तू अर्णवला कशाला तुझ्या घरी येऊ देतेस? तुला सांगितलं होतं ना की त्याला सांगायचं की भेटायचं नाही किंवा काही यायचं नाही. परंतु तरीही तू काय हे सगळं करतेस? म्हणजे तो घरी येतोय आणि तू त्याला भाग पाडत असणार मला माहिती आहे. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना? मग एक काम करा, अर्णव सर आहेत अजूनही इथे, मी त्यांच्याकडे फोन देते. मग तुम्ही त्यांनाच विचारा ते इथे कशासाठी आले होते ते. मग तुमचे सगळे गैरसमज दूर होतील. असं म्हणून ईश्वरी म्हणते की थांबा हा, मी त्यांना देते फोन. त्यावेळेला वल्लरी म्हणते की ए ए चूप, असं म्हणून तिच्यावरती ओरडते आणि फोन कट करते. तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की काय यांचं चालतं ना, खरंच काही माहीत नाही या बाईला नेमकं काय हवं आहे ते. आता ईश्वरी ही असं बोलल्यामुळे पुन्हा वल्लरी चिडते आणि रागवलेली असते. वल्लरीचं नाक अगदी ईश्वरीने बरोबर ठेचलेलं असतं आणि नंतर अर्णव हा निघत असतो. दोघांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की चला आई, निघतो मी आता. तेवढ्यातच मग ईश्वरी देखील येते. ओके अर्णव सर बाय, असं म्हणते आणि अर्णवला जाता जाता लगेच सुषमा म्हणते की आपण तुझे समोसाचं म्हणालास ते नक्कीच करूया. तेव्हा तो गाडीत बसून हो असं म्हणून निघून जातो आणि मग आता सुषमा आणि ईश्वरी या आतमध्येच जायला निघालेले असतात. तेवढ्यातच आता ज्या तिकडच्या पारावरच्या बसलेल्या बायका असतात त्या आपापसामध्ये कुजबुजत असतात की बरं आहे ना, म्हणजे हल्लीकडे हा मुलगा इथे येताना रोज दिसत असतो ना आणि मालदार पार्टी वाटते मला तरी, म्हणजे चांगला पैसेवाला असणार, मोठ्या घरातला असणार पोरगा. बरं झालं, म्हणजे ना मुलीसाठी काही टेन्शनच नको ना. असं असलं तर आईला काहीच टेन्शन नाही. म्हणजे मालदार मुलगा मिळाला की मुलगी ही रँकेत लागली असं समजायचं. बरं, आमच्याच मुलींना असे मालदार मुलं मिळत नाही, त्यांना नको ते मिडल क्लासच मुलं मिळत असतात काय माहिती. आणि खरं तर यांनीच चांगलाच मासा गळाला लावला आहे असं समजायचा. असं म्हणून आता त्या बायकांची ही जी कुजबूज आहे त्या दोघींबद्दलची ही ईश्वरीची आई ऐकते.
आणि सुषमाने हे ऐकल्याबरोबर तिला बाकीच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. म्हणजेच ती जेव्हा ईश्वरीच्या वयाची असताना तिच्याबद्दल अर्णवच्या म्हणजेच रमाकांत राजेशिर्केच्या बाबतीत जे काही घडलेलं होतं ते सगळं गोष्टी आता तिला आठवायला लागतात. आणि ते आठवून आता तिला इथे आता टेन्शन यायला लागतं. कारण जे काही माझ्या बाबतीत घडलं आहे ते मुलीच्या बाबतीत घडलं तर असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणून ती आता आठवते. तिलाही सगळ्या बायकांनी असेच टोमणे मारलेले असतात की काय गं, दिसतेस तर साधी भोळी, परंतु इतका विचार करत असशील असं वाटलं नव्हतं. इतका मोठा माणूस हा गळाला लावलास तू आणि चांगलंच आयुष्याचं कल्याण करण्याचं ठरवलंस गं, असं सगळी वाक्य तिला आठवत असतात. आता त्या वाक्याकडे ती अगदी बारकाईने बघतच राहते. ईश्वरी घाबरते आणि म्हणते की आई, अगं काय झालं? परंतु ईश्वरीच्या बोलण्याकडे तिचं अजिबात लक्ष नसतं. ती म्हणते की आई बोल ना, अगं काय झालं? परंतु ती ऐकायलाच तयार नसते. नंतर इकडे ईश्वरीची आई तिथेच असताना ईश्वरी तिला आतमध्ये घेऊन जाते. नंतर वल्लरी ही गार्डनमध्ये जो मुलगा असतो पत्रिका जुळवणारा त्याला त्याची वाट बघत बसलेली असते. तेवढ्यातच तो येतो आणि म्हणतो की मॅडम हे घ्या, तुमचं काम झालेलं आहे. तुम्ही सांगितलीत ना त्याप्रमाणेच पत्रिका बनवलेली आहे. या पत्रिकेमध्ये म्हणजेच त्या मुलीचे आणि या मुलाचे 1% देखील गुण जुळत नाही. म्हणजेच ही पत्रिका बघितल्यानंतर कोणालाही असं वाटणारच नाही की यांचं दोघांचंही लग्न व्हावं. लग्नयोगच नाही आहेत कसले. तेव्हा मग ती म्हणते की अगदी बरोबर, मी सांगितलं आहे तसंच केलं आहेस ना? तेव्हा तो हो अगदी बरोबर केलं आहे असं म्हणतो. नंतर वल्लरी बॅगमधून पैसे काढते आणि ते पैसे ती त्याला देते. आणि मग तो म्हणतो की थँक्यू मॅम, आणि ते पैशांचं पुडकं घेऊन तो तिकडून आता निघून जातो. तेव्हा मग वल्लरी खुश होते आणि म्हणते की चला, फायनली मी जे काही ठरवलं होतं ते आता होणार आहे. या पत्रिकेमुळे आता ईश्वरी, तू कायमची आता अर्णवच्या आयुष्यातून बाजूला जाणार आहेस. वल्लरी हे बोलून खूप खुश होत असते आणि घरी जायला निघते. परंतु इथे ईश्वरीच्या आईच्या म्हणजे सुषमाच्या डोक्यामध्ये भलतेच काही काही विचार सुरू असतात. कारण सुषमा हे जे काही विचार करत असते ते तिला घाबरवत असतात. तिच्या बाबतीत जे घडलं आहे ते मुलीच्या बाबतीत घडायला नको असे विचार तिच्या मनामध्ये सतत सतत येत असतात. आणि ती म्हणते की जर माझ्याप्रमाणेच माझ्या इशूचं झालं, माझ्याप्रमाणेच तिच्याही कॅरेक्टरवर हा डाग लागला तर मग मी काय करू, असं म्हणून आता ईश्वरी तिथे येते. आणि ईश्वरी म्हणते की आई हे घे गरमागरम चहा. अगं मगासचा चहा होता तो थंड झाला होता म्हणून हे घे, पुन्हा तुझ्यासाठी बनवला आहे, पिऊन घे, पटकनी पिऊन घे चल, असं ती बोलायला लागते. परंतु इशूच्या आईचं लक्षच नसतं. आता ती तिथेच गप्प बसलेली असते. ईश्वरीला ती म्हणते की ईश्वरी बॅग भरायला घे, आपण उद्याच्या उद्या इंदोरला जायला निघणार आहोत. हे ऐकल्यावर ईश्वरीला धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की अगं आई तू असं काय करतेस? अगं त्या कोण कुठल्या बायका आपण ज्यांना ओळखतही नाही ते काहीतरी कुजबुजतात आणि त्यांचं ऐकून आपण हा निर्णय घ्यायचा. तुला असं का वाटतं? अगं त्या बायकांकडे कधीपासून लक्ष द्यायला लागलीस तू? अगं असं काहीच नाही आहे, तू उगीचच चुकीचा विचार करतेस. अगं त्यांचा विचार करून आपण आपलं आयुष्य का बरं कुठेही असं ढकलायचं? तेव्हा ती म्हणते की तसंही आपल्याला इंदोरला जायचंच आहे ना, मग उद्या जाऊया आपण. तेव्हा ती म्हणते की हो अगं, पण आपण अगोदरपासून काहीच ठरवलेलं नाही आहे, तू अचानक सांगतेस की उद्याच जायचं आहे. तेव्हा ती म्हणते की हो उद्याच जायचं आहे, सगळी बॅग भरायला घे, तुझं काही सगळं सामान बघ, शिवाय नमूलाही कॉल कर, तिलाही सांग तुझं काही सामान असेल तर घ्यायचं आहे तर. आणि नंतर मग तसंही आपण किती दिवस जयतोईंवर असा बोजा बनून राहणार आहोत. तिघींचंही असं त्या करत असतात. ठीक आहे, आपण आता निघायलाच हवं. आणि तसंही उद्या तिकीटची वगैरे काहीच गरज नाही आहे. बसवाल्याला सांग की उद्याचीच आम्हाला हवी आहे, बुकिंगची वगैरे काहीच गरज नाही आहे. कसंही ॲडजस्टमेंट करून आपण उद्या निघूया, कळलं? त्याच्यामुळे आता तू मला काही सांगू नकोस आणि बॅग भरायला घे. तेव्हा आता ईश्वरीची आई तिचं काहीच ऐकत नसते. म्हणून ती म्हणते की आई असं का वागते? आणि मग ईश्वरी विचार करते की नेमकं असं का झालं असेल आईच्या बाबतीत. जी आई कधीही कोणाच्या बोलण्याचा विचार करत नाही, या आज कोणतरी या अज्ञात बायका काहीतरी बोलल्या म्हणून आई त्यांच्या बोलण्याचा इतका का बरं विचार करते, असा विचार ईश्वरी आता करत असते. नंतर आता आजीचं बोलणं हे गुरुजींबरोबर सुरू असतं आणि ते उद्याला येणार असतात. तेव्हा आता आजी म्हणते की बघ अंजली, खूप चांगली बातमी आहे, उद्याच्या दिवसाला गुरुजी येणार आहेत. मग ही पत्रिका दाखवून मी सगळं काही एकदमच डन करून घेईन. एकदा की ती पत्रिका दाखवली मग आपण मोकळे झालो असं समजायचं. मला तर खूप आनंद झाला आहे. कधी एकदा ईश्वरी आणि चिंटूची पत्रिका दाखवते आणि सगळं फिक्स करते असं झालं आहे. त्यावर वल्लरी मनातच म्हणत असते की करा करा, सगळं फिक्स करा, परंतु मी जे काही केलं आहे ते तुम्हाला काही माहीतच नाही आहे, असं ती बोलत असते. त्यावेळेला आता अंजली म्हणते की आजी, खरं तर तुला आनंद झालेला बघून मलाही खूप आनंद होतो आहे. ईश्वरी आणि चिंटूचं सगळं काही मार्गी लागेल याचा आनंद झाला आहे. परंतु मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे
की चिंटू आणि ईश्वरी एकमेकांना इतके समजून घेत आहेत ना की त्यांना पत्रिका बघण्याची काहीच गरज नाही आहे. परंतु त्या दोघंही एकमेकांसोबत एकदम खुश आहेत आणि एकमेकांना अनुरूप आहे हे आपण बघतच आहोत की, असं अंजली म्हणते. त्यावर वल्लरी म्हणते की काय, ईश्वरीची पत्रिका? मग आता आजी म्हणते की हो, उद्या गुरुजी येणार आहेत ना, त्यांना पत्रिका दाखवायची आणि सगळं काही चिंटूचं फिक्स करायचं आहे. तेव्हा ती म्हणते की दाखवा, ठीक आहे, दाखवा पत्रिका, त्यांनाही बघू देत, म्हणजे सगळ्या गोष्टी या क्लिअर होऊन जातील नाही का. तेव्हा आता वल्लरी मुद्दामच तिला टोमणे मारते की हो, म्हणजेच तुमच्या मनातले गैरसमज आहे ते पण क्लिअर होतील, असं म्हणून ती निघून जाते. तेव्हा आजी म्हणते की ही वल्लरी, प्रत्येक वेळेला काहीतरी चांगलं घडत असलं ना की मध्येच तिचं काहीतरी आपलं सुरू होतं. काय करते तिचं तिलाच काही कळत नाही, असं म्हणून आजी वैतागते. आणि नंतर इथे वल्लरी बाजूला येऊन मनातच म्हणत असते की घ्या घ्या मजा लुटून घ्या, आनंद करून, कारण तुमचा हा आनंद आहे तो उद्यापुरतीचाच आहे. जर एकदा की गुरुजी आले आणि त्यांनी सगळं काही ईश्वरीबद्दल खोटं सांगायला सुरुवात केली तर तुमच्या मनातले हे जे भ्रम आहेत ते कायमचे मिटून जातील, असं म्हणून ती खुश होत असते. त्यानंतर अर्णव ऑफिसमध्ये आलेला असतो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथे आकाश येतो आणि म्हणतो की हे बघ दादा, जे काही पुढचे कलेक्शनचे फोटो आहेत ना ते सगळे फोटो आणि सगळं मेल मी तुला केलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की ओके, मी सगळं बघतो. परंतु आकाश हा चेहरा पाडूनच बसलेला असतो. आता अर्णवला तो विचारतो की तू ईश्वरीच्या घरी गेला होतास ना. तेव्हा तो म्हणतो की हो, काय झालं. आकाश सांगायला लागतो की तेव्हा तुला ईश्वरी काही बोलली नाही का. मग अर्णव म्हणतो की नक्की काय झालं आहे. तेव्हा तो सांगतो की मला नम्रताचा कॉल आला होता. उद्या नम्रता, ईश्वरी आणि तिची आई तिघंजणही इंदोरला जायला निघणार आहेत उद्याच्या उद्या. हे ऐकल्यावर आता अर्णवला जबरदस्त मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की काय, नक्की हे सगळं काय आहे, आणि त्याच्या डोक्यामध्ये अगदी विचार यायला लागतात. आता अर्णव म्हणतो की बरं आकाश, एक काम कर, तू हे जे काही मेल्स पाठवले त्यावर बघ, मी पुढे बघतो काय करायचं ते, असं म्हणून तो त्याला जायला सांगतो. आणि अर्णवला धक्काच बसतो. तो म्हणतो की अचानक हे सगळं काय आहे, म्हणजे ईश्वरी अचानक हे शहर सोडून निघून जाते आणि मला त्याबद्दल काही माहितीही नाही आहे, आणि मी मिस इंदोरच्या घरी गेलेलो असताना तिने मला काही सांगितलं देखील नाही, हे नेमकं काय आहे, असा विचार आता इथे त्याला यायला लागतो. मी इतका गेलो परंतु एकही शब्दाने त्यांनी मला सांगितलं नाही की आम्ही इंदोरला निघून चाललोत म्हणून. का तिला ते महत्त्वाचं वाटत नाही आहे, असं म्हणून तो जोरात त्या टेबलवर हात आपटतो आणि त्याची चिडचिड होते आणि म्हणतो की नाही, असं कसं असेल, म्हणजे अचानक कालच तर भेटलो आणि लगेच परवा ती कशी काय जायला निघत असेल. आता म्हणून त्याच्या मनामध्ये संशयाचं वादळ निर्माण झालेलं असतं. आता ईश्वरीची आई बॅग्स भरत असते आणि तेवढ्यातच ईश्वरीची आई म्हणते की बहुतेक नमू आली, बघ जा उघड दरवाजा. त्यावेळेला मग आता नम्रता म्हणून ती दरवाजा उघडायला जाते. समोर अर्णव असतो आणि अर्णवला भयंकर राग आलेला असतो. तो ईश्वरीकडे चिरून बघत असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही ते काय करताय, असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरीची आई त्याच्याकडे बघायलाच लागते. आणि मग तो येतो तेव्हा बाहेर त्या बायका बोलतच असतात. आता अर्णव म्हणतो की म्हणजे मी ऐकलं आहे की तुम्ही उद्याच्या उद्या इंदोरला निघाला आहात म्हणून, हे खरं आहे का. तेव्हा मग आता लगेच ईश्वरीची आई पुढे बॅग भरण्यासाठी जाते. त्यावर ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला नमूताईने सांगितलं आहे का कॉल करून. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला कोणीही सांगितलं नाही. काय ना, ईश्वरी देसाई ही कायमची मुंबई सोडून इंदोरला परत निघाली आहे, ह्या ब्रेकिंग न्यूज आहेत टी व्हीवर सगळीकडे, आणि म्हणून मला समजलं, कळलं, असं म्हटल्यावर ईश्वरी आता हसायला लागते आणि म्हणते की अर्णव सर, हे काय बोलताय काय तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, तू हे जे काही वागतेस ना ते खूप चुकीचं वागतेस. मी सकाळी तुझ्याकडे आलो होतो तरीही तू मला सांगितलं नव्हतंस की मी जाणार आहे वगैरे, असं काय वागलीस तू. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर, ॲक्च्युली आमचंच फिक्स नव्हतं कधी जायचं, ते अचानक आईने सांगितलं. मग तेवढ्यातच ईश्वरीची आई येते आणि म्हणते की ते काय ना अर्णव, ॲक्च्युली आम्ही अचानकच जायचं ठरवलं. माझंच ठरलं हे, म्हणजेच मुलींनी त्याच्यामध्ये काहीच बोललं नव्हतं. खरं तर माझंच हे सगळं ठरलं आणि म्हणूनच मी ठरवलं की कायमचं निघून जायचं आहे म्हणून. आता हे ऐकल्यावर अर्णवला धक्काच बसतो. ईश्वरीला तो म्हणतो की तुला काय समजणार आहे, मला यावेळेला काय वाटलंय ते, असं म्हटल्यावर ईश्वरी आता चक्क अर्णवकडे बघतच राहिलेली असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अंजली फोनवर राकेशशी बोलत असते आणि माझं तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे, त्यामुळे आय लव्ह यू टू, असं आता ती त्याला बोलत असते. आणि त्या दोघांमधला हा प्रेमळ संवाद अर्णव ऐकत असतो आणि तो ऐकत असताना त्याच्या गालावर एक हलकीची स्माईल येते आणि ताईचं सगळं काही व्यवस्थित चाललं आहे हे पाहून त्याला खूपच आनंद होत असतो. आणि नंतर राकेश देखील इथून तिला लव्ह यू असं म्हणतो. तेव्हा राकेशचं जे फोनवरचं बोलणं असतं ते ईश्वरीचे बाबा तिथून ऐकतात आणि राकेश जी असा त्याला आवाज देतात तेवढ्यातच तो दचकतो
आणि नंतर इथे अंजलीचं हे फोनवर दोघांचंही बोलणं सुरू झालेलं असतं. नंतर बाहेर आल्यानंतर अंजली आणि आजी असताना तो म्हणतो की आजी एक काम कर, तू ना ताईची दृष्टच काढ गं. कारण काय ना त्यांच्या या सुंदर नात्याला कोणाचीही नजर नाही लागली पाहिजे. ताईचं आणि जिजूंचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे आणि त्यांच्या या नात्याला दृष्ट नको लागायला. व्यवस्थित त्यांची दृष्ट काढ, नाहीतर काय आहे माझ्यासारखं होतं. कधीही मला असं वाटतं की कोणीतरी माझ्या जवळ येते, कोणीतरी माझी व्यक्ती आहे जी माझ्याकडे आली आहे परत. परंतु तोपर्यंतच थोड्या वेळातच ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून परत निघून जाते, परत बाजूला जाते. असं म्हटल्याबरोबर इथे आता आजीला त्याच्या बोलण्याचं वाईट वाटायला लागतं आणि अर्णवलाही वाईट वाटत असतं की ईश्वरी पुन्हा एकदा इंदूरला निघून चालली आहे. आता ईश्वरी खरंच अर्णवचा विचार करून थांबेल का की इंदोरला निघून जाणार? त्यानंतर पुढे काय घडेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.